हॅलो नमस्कार, मी काजल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते। तर आज आहे दुसरा गुरुवार। सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। हा महिना अगदी सुखाचा समृद्धीचा जाओ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना। तर माझं सगळं झालेलं आहे। मी आता आली आंब्याची पानं घ्यायला, दुर्वा वगैरे इथं झाड आहे ना तिथून, कारण मला आता पूजा मांडायची। तर बघा एक खालीच झाड आहे आणि मी मोजून 5च पाने घेतली, वेस्ट नको, कारण अजून खूप बायका आहेत त्यांना लागतात आणि मोठं झाड आहे ना त्याच्या हाताला नाही आहेत, मग हेच बरोबर पडतंय। खालचं हे तोडलंय ना त्यामुळे खालीच पानं आलेत। तर मी दुर्वा आणि नारळाची पाने घेतली, आता जाते घरी, मला पूजा करायची आहे। खूप उशीर होतो असं मला असं वाटतं बरं का, की रुद्रचे पप्पा मागच्या गुरुवारी नव्हते तर मला वाटलं साडी वगैरे असावी, पण त्यावेळेस मला रुद्राला आणायचं सोडायचं काम होतं। आता आज ते आहेत तर ते असताना जर मला जास्तच उशीर होतो, कारण उरकतच नाही पटपट, 1000 वेळा बोलावं लागतं, करा आंघोळ करा, हे करा ते करा, तेव्हा कुठं ते उठतात। त्यामुळे ते उलटं नसलेलं बरं असतं, आपली कामं पटापट होऊन जातात असं असतं। तर आता मी घरी जाते कारण मला पूजा करायची। तर बघा मी बाहेर गेली होती तोपर्यंत मी तांब्याला बेसन लावून ठेवलं होतं, बेसनचं पीठ आणि लिंबाचा रस मिसळला होता आणि मीठ टाकलं होतं। तर लावून ठेवायची गरज नसते, काहीच सेकंद, फक्त पीठ तांब्याला टच होईपर्यंतच तांब्या इतका स्वच्छ निघतो ना, खूप म्हणजे खूप स्वच्छ। फक्त लिंबू तुम्हाला याच्यामध्ये पिळावं लागतं। तर खूप सोप्या सोप्या टिप्समध्ये आपण तांब्या वगैरे स्वच्छ करू शकतो। बघा किती छान तांब्या स्वच्छ झाला आहे ना। आतल्या साईडनं तर पाणी भरावं लागतं, तर पुन्हा तो तसाच होतो थोड्या वेळाने, अगदी 5-1 मिनिटांनीच तो स्वच्छ केला तरी पुन्हा काळा पडतो। तर त्यानंतर मी माझा जो काही पाट होता पाटाला स्वच्छ पहिल्यांदाच धुतला होता, नंतर अजून पाणी लावलं आणि मग लाल कपडा अत्तरला। याच्यावरती ब्लाऊज पीसाचाच कपडा आहे जो की असाच दुकानात देवाच्या मला भेटला होता, तोच आहे। तर त्यानंतर आता मी इथं रास टाकते। तर खूप जण आहेत बरं का रास नाही काढत, काही जण अशी कमळाचे फुलं काढतात। तर पुस्तकामध्ये स्पष्ट लिहिलंय की तुम्हाला रासच काढायचे असते। त्यानंतर आता मी तांब्यावरती स्वास्तिक काढते। तर मी कधीच स्वास्तिक छेदत नाही बरं का, तर अशा प्रकारेच स्वास्तिक काढायचं असतं। छेदलं ना स्वास्तिक तर ते चांगलं नसतं, छेद द्यायचा नसतो स्वास्तिकला, त्यामुळे स्वास्तिक कधीच छेदायचं नाही, असंच अगदी नॉर्मल आपण स्वास्तिक छान असं काढू शकतो। नंतर तांब्याला सुद्धा मी कुंकू लावलेलं आहे आणि नंतर थोडं उंच व्हावं म्हणून प्लॅस्टिकचा एक डब्बा ठेवला, तांब्यामध्ये दुर्वा टाकल्या, नंतर 1 रुपयाचा सिक्का आणि सुपारी टाकली आणि त्यानंतर ही आंब्याची पानं ती धुवून स्वच्छ मी घेतली होती, त्यानंतर ती अशी तांब्यामध्ये मांडली आणि आता मी इथं नारळ ठेवणार आहे। आता देवीला सजवायचं, तर सगळ्यात आधी मी ही स्वतः शिवलेला, तुम्ही बघितलाच होता, स्वतः शिवलेली साडी आहे देवीसाठी। खूप छान दिसत होती, इतकी मस्त दिसत होती आणि अगदी परफेक्ट बसली होती, कमी जास्त थोडंसुद्धा झालं नव्हतं। त्यानंतर मी आता देवीला सजवते, शृंगार घालते। तर पहिल्यांदा मी नेकलेस घातला, त्यानंतर मंगळसूत्र वगैरे सगळं घालणार आहे आणि देवीला सजवणार आहे। तर वास्तुशास्त्रामध्ये बघा एक नियम आहे की गुरुवारच्या दिवशी केस धुवायची नसतात, किंवा कोणताही उपवास पूजा ज्यावेळी असेल त्यावेळी केस धुवायची नसते। ज्या दिवशी आपल्या घरी पूजा आहे, उपवास आहे, सण आहे, त्या दिवशी केस धुवायची नसतात असा वास्तुशास्त्रामध्ये नियम आहे। पण अशी एकही बाई तुम्हाला सापडणार नाही जी की गुरुवारच्या दिवशी ती उपवास करणार आहे आणि ती केस नाही धुणार, असं होऊ शकत नाही। तर नियम जरी वास्तुशास्त्रामध्ये असला तरी आपल्या मनाला ज्या गोष्टी पटत नाही ना त्या नाहीच केल्या पाहिजे। मला सुद्धा ते म्हणजे नियम माहीत आहे, पण मला पटतच नाही, कारण आपण रात्रीचं काय खाल्लेलं असतं हे ते आणि ते सकाळी पुन्हा तशीच पूजा करायची, मला बिलकुल पटत नाही। त्यामुळे मी सुद्धा इथं केस धुवून आंघोळ केली होती आज। आणि खूप जण म्हणजे आहेत बरं का, सगळेच जवळपास केस धुतात, कोणच तुम्हाला असं सापडणार नाही जी केस नाही धुत। तर त्यानंतर आता मी इथं माझं देवीला सजवायचं चाललं होतं, तर तुम्ही कमेंट करा की तुम्ही केस धुता की नाही, कारण म्हणजे थोडं दुसऱ्यांचं पण थोडं समजेल की नक्की काय करतात। तर मी तरी धुते बरं का, कारण मला जोपर्यंत मी स्वतः केस धुवत नाही तोपर्यंत मला स्वतःला फ्रेश वाटत नाही। तर मी देवीला छान असं सजवलं, नंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्र फोटो ठेवला, तर ही मी ह्या वेळेसच घेतलाय फोटो, तर घ्यायचा असतो। त्यानंतर मी माता लक्ष्मीची मूर्ती ठेवली। लास्ट टाईम माझे ती साडीचं जो झाला होता ना थोडं, त्यामुळे मला हे सगळं सामान्य व्यवस्थित ठेवता आलं नव्हतं। तर ह्यावेळी मग मी साडी शिवल्यामुळं अगदी परफेक्ट ह्या पाटावरती माझी पूजा झाली। तर आता मी इथं लक्ष्मीची पावलं पहिल्यांदा उमटावली आणि आता साईडनं रांगोळी काढती। तर एकदम साधी सोपी रांगोळी काढणार आहे
आणि मी मला सुचल अशी रांगोळी काढते, कुठं बघत नाही, कारण ते बघून काढायचं म्हणलं की खूप वेळ जातो. त्यापेक्षा मनात जी आहे ना ती काढली तर खूप जास्त पटकन होतं. तर मला माझ्या मनात आलं म्हणून मी ही काढली. असं काही ठरवलं नव्हतं आधी की अशी काढायची तशी काढायची. मनात आलं म्हणून फक्त ग्रीन कलरची बॉर्डर काढली आणि बोटाने असं पाठीमागं पुढं केलं. आणि मग लाल कलरचे, म्हणजे ऑरेंज दिसतोय कलर पण थोडा लाल आहे, आणि त्याचे ठिपके काढले आणि त्यानंतर त्याला गोल गोल करून त्याच्यामध्ये आता दुसरा कलर भरणार आहे. तर खूप छान अशी ही रांगोळी पाटाच्या भोवती बॉर्डरची तयार झाली होती. नंतर मला खूप आवडली. आधी मला काढायच्या आधी वाटलं छान दिसेल का, पण नंतर काढल्यानंतर फार छान दिसली, मग आवडलं. तर असं म्हटलं जातं बरं का की जेवढं तुम्ही गुरुवारच्या दिवशी जास्त सजवाल, म्हणजे देवीला असं घरात आल्यानंतर बाहेर जावंच नाही वाटलं पाहिजे, इतकं छान तुम्ही तिला प्रसन्न ठेवलं का नाही तर खूप छान, म्हणजे ती प्रसन्न होते आणि बाहेर जावंसं वाटत नाही. इतकं छान आपण दरवाजा, उंबरा म्हणा किंवा घरातलं म्हणा सगळं सजवायचं असतं आणि घरसुद्धा तसंच ठेवायचं असतं आपल्याला, म्हणजे आपल्याला देवी प्रसन्न होईल. आणि असं म्हटलं जातं की ह्या महिन्यामध्ये देवी पृथ्वी तलावर असते, त्यामुळं ती आपल्या घरी यावी, तिचं चांगलं स्वागत व्हावं, असंच सगळ्यांनी केलं पाहिजे खरं तर. त्यानंतर मी दिवा लावला आणि अगरबत्ती पण लावली. तर मी दोन्ही मंदिरामध्ये सुद्धा दिवा लावते आणि देवीच्या पुढे सुद्धा. मंदिरात तर आपण रोज पूजा करतो, पण आजही मी करते, कारण दोन्ही पूजा करते. मला दोन्ही, म्हणजे आता तिकडे पण इकडे पण फुलं ठेवली, तिकडे पण फुलं ठेवली मंदिरामध्ये. तर थोडा पसारा होतो, पण काही नाही, हे करताना जेवढा पसारा होतो ना तेवढंच ते झाल्यानंतर इतकं छान वाटतं बघायला, किती भारी झाले असं वाटतं. तर त्यानंतर मी फळं ठेवते देवीला नैवेद्य. तर सकाळी एवढं जास्त होत नाही नैवेद्य वगैरे करणं, मग फळंच मी तरी ठेवते, संध्याकाळी मग नैवेद्य करते. तर आता मी इथं आशीर्वाद घेतला देवीचा आणि आता मला बाहेर रांगोळी काढायची होती. तर बघा कसं झालं आहे, मस्त असं खूप छान दिसत होतं, मस्त दिसत होतं बघा. देवीसुद्धा किती छान दिसते. तर मला ही आवडतं. अजून मी मुखवटा घेतलेला नाही आहे, पण मला हे खूप छान आवडतं म्हणून मग मी मुखवटा अजून घेतला नाही. घ्यायचं काय नाही, घेऊ शकतो, पण मला हेच जास्त डेकोरेशन आवडते देवीचं म्हणून. आणि हे सगळं चालू असताना माझ्या घरामध्ये गाणं सदैव देवीचे मंत्र जपचं नामस्मरण चालूच असतं. तर आता मी उंबऱ्यावरती लक्ष्मीची पावले काढणार आहे. तर मी इतकं अगदी मन लावून काढते बरं का. आणि रुद्राला की त्याचं फक्त हे सगळं कसं मोडता येईल याकडेच त्याचं लक्ष असतं. मोडता म्हणजे त्याला त्याच्यावरून बोटाने फिरवायचं असतं. मम्मा मला पण रांगोळी काढायची आहे ना, आणि मग तो बोटाने त्याच्यावरून डेकोरेशन करत बसतो. तर मी आता आज फक्त बॉर्डरची रांगोळी काढणार आहे, उंबऱ्याच्या इथे बॉर्डरवाली काढणार आहे. तर हा ड्रेस माझा जो आहे तो हा ड्रेससुद्धा मी साडीचा शिवलेला आहे. ही सुद्धा मी साडी अगदी 200च्या खालीच रेट होता या साडीचा, आणि त्या साडीचा मी ड्रेस शिवला होता. तर मस्त दिसतो. आता या साडीचा ड्रेस मी खूपदा घातलेला आहे हा ड्रेस, आणि आत्तासुद्धा हा विअर करण्यासारखा आहे, अजून चांगला राहील. तर सगळ्यात आधी मी बॉर्डर काढली, त्यानंतर त्या बॉर्डरला थोडं डेकोरेट केलं दुसऱ्या कलरने, आणि आता अजून छान दिसावं म्हणून मी फुलं काढणार आहे. तर सगळ्यात आधी मी पिंक कलरचे डॉट काढले, मला जेवढी फुलं काढायची होती तेवढे. त्यानंतर मग हिरव्या कलरने आता मी फुलं काढणार आहे. हिरव्या म्हणजे मिक्स कलर करणार आहे, हिरवा आणि पिवळा असा मिक्स पानं खूप छान दिसतात म्हणून. तर आता माझी बॉर्डरची रांगोळी तर तयार. तर आता हिरव्यामध्ये मी पिवळा कलर भरला आणि आता काळीच्या सहाय्याने असं फूल पान तयार करणार आहे. तर ही खूप छान डिझाईन दिसते, आणि जे मनात येईल ते करते, ठरवून काही करत नाही. मनात आलं ना असं तर असंच करायचं, मग ते जसं मला वाटेल तसंच करते. आणि मग पिंकमध्ये पण थोडासा कलर भरला, पर्पल पिंक शेडसुद्धा चांगला दिसतो. तर बघा व्ह्यू म्हणजे खूप छान असं मला तरी वाटत होतं. तर तुम्हाला कशी वाटली ही छोटीशी रांगोळी? तर आज फक्त बॉर्डरचीच काढली, मोठी रांगोळी नाही काढली. तर रुद्र आलाय, तर रुद्राची रिॲक्शन फार वेगळी असते त्याची रिॲक्शन. तर आज त्याची रिॲक्शन होती की अशी का काढली, आज मोठी का नाही काढली, आज फक्त एवढीच बॉर्डर का काढली. तर बघा पळतच घरात काय आहे, आल्या लगेच त्याला प्रश्न पडतो की हा आज आपल्या घरी सरप्राईज देवबाप्पा आला. तर आल्या त्याचं बघा सगळ्यात पहिलं त्याचं फळांच्या टोपलीत लक्ष असतं, काय काय फळं ठेवलीत, आणि मग दर्शन घे म्हणलं की दर्शन घेतो. आणि आता बघा सुरू झालं इथं त्याची रांगोळी काढायची. जर मी माझी रांगोळी मोडायचं ह्याचं म्हणजे ठरलेलंच असतं याचं नेहमीच. रांगोळी मोडण्यात त्याला इतका आनंद कसा वाटतो काय माहीत. तर आता माझी खिचडी पण बनवून तयार झाले.
खिचडी मस्त आम्ही खाल्ली. नंतर संध्याकाळी आता माझी प्रसादाची तयारी चालली. तर प्रसादाला आज मी खीर करणार आहे. ड्रायफ्रूट्सवाली म्हणजे तांदळाचीच करते पण थोडी वेगळी. जशी मी रुद्रासाठी पहिलं करायची ना लहान असताना तशी करते. तर सगळ्यात आधी मी दूध ओतलं कढईमध्ये, मस्त दूध ओतून घेतलं. तर दुधाचे पदार्थ देवीला फार आवडतात असं म्हटलं जातं. तर दुधामध्ये मग साखर टाकली आणि त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मखाना. तर हे मखानाची खीर खूप छान लागते, इतकी टेस्टी लागते ना. तर थोडेसे अगदी चिमटभर तांदूळ टाकले आणि खोबऱ्याचा खीस टाकला. आता हे सगळं मिक्स वाटून घ्यायचं. तोपर्यंत मी इथं दुधामध्ये मनुके, वेलची वगैरे टाकलं होतं. नंतर वाटलेलं पण ह्याच्यामध्ये टाकलं आणि छान शिजवून घेतलं. तर आता संध्याकाळचा मी दिवा पण लावला. बाहेर दारापाशी उंबऱ्यावर पण एक दिवा लावला. आणि गाणी तर बघा आता पण चालूच आहे देवाचं. आणि देवापुढे सुद्धा दिवा लागला, प्रसाद ठेवला. आणि मंदिरामध्ये सुद्धा माझ्या मी दिवा लावलेला आहे बघा. तर ते तर आपण रोजच लावतो. आणि त्यानंतर मी तुळशीला सुद्धा दिवा लावला, कारण आजच्या दिवशी तुळशीला दिवा लावायचा असतो, चांगला असतं. तसं तर रोजच म्हणजे मी लावते. त्यानंतर आम्ही पुस्तक वाचलं. तर रुद्र काय मला वाचूच देत नव्हता, त्यालाच वाचायचं होतं, तोच कालवा करत होता. तर मग त्यानंतर आमच्याचं पुस्तक वाचलं. आता आरती करत होतो आम्ही दोघंजण. तर छान आरती सुरू होती. आरतीमध्ये रुद्रला म्हणजे जास्त छान वाटतं आणि त्याला पण शिकता येतं. त्याच्या कानावर पडल्यानंतर त्याच्या लक्षात राहतं, हां मम्मा हे काहीतरी म्हणते. तर ते त्याच्यात तसं लक्षात राहतं आणि पुन्हा तो तसं म्हणून दाखवतो, त्यालासुद्धा येतं. त्यामुळे आपण त्यांना पण घेतलं पाहिजे सोबत. आरती पूजा सगळं करताना त्यांना पण सोबत ठेवलं पाहिजे. तर आम्ही छान आरती करून घेतली. आणि आम्हाला आज दुसरीकडे उद्यापनाला पण जायचं आहे. गुजराती लोकांचा आज शेवटचा 4था गुरुवार आहे. आपल्या महाराष्ट्रातला आजचा 2रा आहे, पण इकडच्यांचा 4था आहे, काहींचा 3रा आहे, तर काहींचे झालेसुद्धा आहेत. म्हणजे प्रत्येक जागेवरती वेगवेगळं असतं. तसं आज इथला 4था होता. मग आम्हाला उद्यापनाला बोलावलं होतं, म्हणून मग मी माझी 6:30पासूनच तयारी केली, कारण मला जायचं होतं 7:30 वाजता त्यांच्या घरी. तर पहिल्यांदा आरती केली, आरती घेतली, रुद्रने पण आरती घेतली. आणि मी जे करेल ते त्याला इतकं आवडते ना, मग मी थोडंसं नामस्मरण केलं. तर रुद्रसुद्धा नामस्मरण करतो, त्यालासुद्धा नामस्मरण करायला खूप आवडतं. माझं झालं, मी सोप्यावर जाऊन बसले तरीसुद्धा तो पुन्हा येतो आणि पुन्हा नामस्मरण करत बसतो. तर मग मी त्याला प्रसाद पण दिला. तर आता आमची छान अशी देवपूजा करून झाली. तर आम्हाला जायचं आहे. आम्ही त्यांच्या घरी आलो बघा. त्यांच्या घरचं कसं डेकोरेशन असतं. तर गुजराती लोकांचं ना आपलं जवळपास सेम असतं. सगळ्यांच्या घरी ही माता लक्ष्मीचं आगमन सेम असतं. फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढं श्रद्धेने, मला वाटतं श्रद्धा तर असते पण इतकं हे करत नाही जेवढं गुजराती लोक करतात. मी बघितलं आहे, कारण ही लोकं ना पहाटेचं म्हणजे त्यांच्यात असा नियमच आहे की 4 दिवस उगवायच्या आधीच पूर्ण पूजा झाली पाहिजे, असं त्यांचा नियम आहे. तर ते इतक्या पहाटे उठून देवपूजा करतात ना, तर खूप लवकर. आणि सगळ्या बायका पण आल्या होत्या. आणि रुद्रचं पण इथं तर रुद्र पडला. त्यानंतर आम्ही इथं फोटो पण काढले, कारण आठवण म्हणून. मग आम्ही सगळ्यांनी इथं छान छान फोटो काढले. तर त्यांनी पण छान तयारी केली होती, मस्त होतं त्यांच्या घरचं पण. आणि म्हणतात ना, जेवढं आपण हे करू ना देवीचं, तेवढं देवी आपल्याला भरभरून देते. त्यानंतर त्यांचा आम्हाला वाण दिल्यानंतर मग सगळ्यांनी, तर बघा वाणामध्ये त्यांनी भरपूर काय काय दिलं होतं. आणि गाजराची खीरसुद्धा होती. तर तिकडनं आली, आत्ताच आले, कपडे चेंज केली, कारण मग त्याच्यावरती मी माझं घरचं सगळं करून गेलती तरी बरं झालं. तिथं गेल्यानंतर बायकांची वाट बघेपर्यंत वगैरे भरपूर उशीर होतो. आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे म्हणजे पाहुणचार केला. त्यांनी जे पुस्तक दिलं ना ते हिंदीतून दिले. आता हिंदी आहे त्यामुळं ना वाचता येऊ शकतं, कारण त्या आहेत गुजराती असले म्हणजे त्यांचा आजचा शेवटचा गुरुवार आहे गुजराती लोकांचं सगळ्याच. तर सगळ्यांचं उद्यापन झालं. कुणी बारक्या पोरींना बोलावलं होतं, कुणी मोठ्या म्हणजे बायकांना, सुवासिनींना बोलावलं होतं. तर चांगलं केलं त्यांनी, पाहुणचार मस्त केला, सगळं छान केलं. प्रसाद छान होता आणि त्यांची पूजा पण मस्त होती. छान वाटलं तिथे गेल्यानंतर खरं तर. पण मी त्यांची दिलेली नीलपेंट पण लावली बघा, कारण ते देतात मग ते तसंच ठेवून ना, मग म्हटलं मग माझ्या नंतर लक्षात राहत नाही, म्हटलं आणले तर लगेच लावून घ्यावं, कारण पुन्हा ते लक्षात राहत नाही. तर मी मागच्या वेळी पुस्तकं कुणाला दिलीच नव्हती, कारण माझ्याकडे मराठी पुस्तक होती आणि बायकांना मराठी वाचताच येत नव्हतं. मग म्हटलं उगाच वेस्टच जातील सगळी, त्यांना पण वाचता पण नाही येणार आणि
ते उगा देवाचा अपमान केल्यासारखं होईल म्हणून मग मी नव्हती दिली मागच्या वेळी. तर ह्यावेळी मी आता हिंदी पुस्तकच घेऊन येणार आहे, कारण देता येतील आणि जे मराठी येतील त्यांना मराठी देणार पुस्तक, आणि जे हिंदी येतील म्हणजे गुजराती किंवा बंगाली कोणती दुसरी येतील त्यांना मग दुसरी देणार, असं करणार. तर आता पुढच्या बघू, डीमार्टमधूनच म्हणते सगळं आणायचं, सामान आणायचं देवाचं उद्यापनाचं. पण अजून आपले 2-3 गुरुवार आहेत, 5 होणार आहेत ना, त्यामुळे अजून 3 आहेत. तर आता मला स्वयंपाक करायचा, भूक पण लागली. आता वाजलेत 8, तिकडून येता येता 8 मला उपवास सोडायचा आहे ना, त्यामुळं मग सहन पण होत नाही उपवास. मला एवढं काहीतरी जाणवत नाही की मी उपाशी आहे वगैरे, कारण मग अशी जाताना चहा पिऊन गेली होते त्यामुळे एवढं जाणवत नाहीये. पण जेवायचं जास्त उशीर झाला की मग पण काही हे नसतं, म्हणून मग आता मी करणार आहे आज माझ्याकडे वांग्याचं भरीत आणि चपातीचं पण पीठ मळून ठेवले, खाली चपाती लाटायच्यात आणि वांग्याचं पण भरीत करायचं आहे. तर आपला आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.